नमस्कार. माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला होता, शेतकऱ्यांना किंबहुना संघर्ष करण्याची वेळ आली, त्या प्रश्नाला आज न्याय मिळाल्याचं समाधान मला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय पालकमंत्री गुलाब भाऊ, अनिलजी पाटील या सगळ्यांच्या प्रयत्नातून मार्गदर्शनाने हा लढा यशस्वी झाल्याचं समाधान मला त्या ठिकाणी आहे. आपल्याला कल्पना आहे की ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जो लढा सुरू होता, नंबर 1 की जवळजवळ 11,000च्या वर असलेले शेतकरी ज्यांचा प्रीमियम राज्य सरकारकडून भरला गेला नाही म्हणून अप्रुव्हल होते पण पेंडिंग दाखवत होते, ते शेतकरी विनाकारण त्या ठिकाणी त्रागा करत होते, कन्फ्यूज होते. त्या संदर्भात आपण पाठपुरावा करत होतो आणि नागपूरच्या अधिवेशनात जे बजेट झालं होतं ते बजेट त्या ठिकाणी प्रत्यक्षात डिलिव्हर्ड होऊन ट्रेझरीमध्ये आज त्या शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे आणि जवळजवळ 11,500 शेतकऱ्यांना आज पीक विम्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झाला आहे. नंबर 1 आणि नंबर 2 की जे शेतकरी की ज्यांचे त्या ठिकाणी लागवड नसल्याचं एमआरसी ऍक्ट नावाचं जे भूत आमच्या शेतकऱ्याच्या मानगुट्टीवर बसवलं होतं, मात्र ते तंत्रज्ञान चुकीचं होतं आणि त्याचे आम्हाला दुष्परिणाम भोगावे लागत होते, तो आम्ही लक्षामध्ये आणून दिलं. जिल्हाधिकारी हे तक्रार निवारण समिती अध्यक्ष या नात्यानं त्या GR मध्ये तरतूद आहे आणि त्या तरतुदीनुसार आपण निर्णय घ्या. आपण तक्रार निवारण समिती अध्यक्ष या नात्याने न्याय द्या की जर खरोखर आम्ही लागवड केली आहे, आमचे जर त्या ठिकाणी बियाणं, रोपं जे काही आम्ही त्या ठिकाणी टिश्यू कल्चर पासून किंवा ठोंब घेतले आहेत किंवा केळी विक्री केली आहे, या सगळ्या संदर्भात तुम्ही न्याय द्या. आणि मला आनंद वाटतो की जवळजवळ आज 6,658 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी त्याचे डॉक्युमेंट प्रोड्यूस केल्याने त्याला जिल्हाधिकारी महोदयांनी मान्यता दिली आणि आता मला वाटतं तोही मार्ग त्या ठिकाणी मोकळा झाला. आणि म्हणून पीक विम्याचा हा लढा संघर्ष करावा लागला, पण अंतिम टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनी तो मिळाला आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद द्यायचे की त्यांनी हे पीक विम्याचं कवच दिलं, म्हणून दुर्दैवाने आम्हाला काही संकट ओढवलं. हवामानाच्या आधारात दुर्दैवाने तापमान कमी झालं, टेम्परेचर वाढलं, काही ट्रिगर्स म्हणजे आपण जे वेगवेगळे त्या ठिकाणी ठेवले अटी शर्ती, त्यानुसार आता आपल्याला हे नुकसान त्या ठिकाणी मिळतंय. मी मनापासून शेतकऱ्यांचं अभिनंदन करेन, त्यांना धन्यवाद देईन की आपण जाणकार शेतकऱ्यांना त्याने पीक विम्याचं कवच घेतात, त्याच्यामुळे आपल्याला दुर्दैवाने ही हानी होती ती भरून निघते. मी मनापासून अभिनंदन करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.